सोमय्यांना मातोश्रीवरून भेट नाकारली गेलेली आहे। किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचा फैसला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे करणार आहेत। ईशान्य मुंबईतील उमेदवारीवरून अजूनही भाजपचा निर्णय झालेला नाही। सामान्य शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांना विरोध आहे, तो कायमच आहे आणि त्यामुळे भाजपचा ईशान्य मुंबईचा उमेदवारच अजून ठरलेला नाही। प्रवीण छेडा, पराग शहा शिवसेनेकडे त्यांचं लॉबिंग सुरू झालेलं आहे, तर पियुष गोयल आणि मनोज कोटक यांची नावंही उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। पण तरी सुद्धा ईशान्य मुंबईसाठी अजूनही नावाची निश्चिती भाजपकडून झालेली नाही। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, एका बाजूला किरीट सोमय्यांना मातोश्रीवरून भेट नाकारली गेलेली आहे, अजून सुद्धा शिवसैनिक, स्थानिक सगळे जे नागरिक आहेत, स्थानिक सगळे जे शिवसैनिक आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडून किरीट सोमय्यांना विरोध होतोय। काय होऊ शकतं ईशान्य मुंबई बाबत? सुवर्ण, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातला तिढा अजूनही संपलेला नाहीये। युतीमध्ये एक प्रकारे खूप मोठं वादळ केलेलं आहे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ स्थानिक खासदार आहेत किरीट सोमय्या, जे भाजपचे आहेत, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी प्रचंड कडाडून विरोध केला। अतिशय आक्रमक झालेले शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळतात आणि किरीट सोमय्या यांनी या विरोध शांत करण्यासाठी गेले काही दिवस सातत्याने मातोश्री संपर्क करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी खूप अर्जवे केले, विनंती केल्या, मात्र त्यांच्या कुठल्याही विनंतीला किंवा त्यांच्या कुठल्याही फोनला कुठलाही प्रतिसाद जो आहे किंवा मेसेजला प्रतिसाद जो आहे मातोश्रीने दिलेला नाहीये। किरीट सोमय्या यांची भेट जी आहे ती नाकारलेली आहे स्पष्टपणे। त्यांना कुठलीही वेळ दिली नाही। गेले काही दिवस अनेक त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने किंवा त्यांनी स्वतः देखील अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत, मात्र कुठलाही मार्ग निघाला नाही। किरीट सोमय्या यांची भेट नाकारलेलीच आहे पूर्णपणे। किरीट सोमय्या यांनी शिवसेनेशी खूप चांगले संबंध असणाऱ्या काही भाजपमधल्या मित्रांशी देखील या संदर्भात चर्चा केली, त्यांच्या मार्फत त्यांनी प्रयत्न करून बघितले, मात्र कुठलाही प्रतिसाद जो आहे मातोश्रीने दिलेला नाही। त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद मोठी, तिथे सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक आहे, त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तिथला उमेदवार जो युतीचा तो निवडून येऊ शकत नाही। त्यामुळे किरीट सोमय्या सातत्याने प्रयत्न केला, मात्र सध्या तरी आपण म्हणतो की किरीट सोमय्या यांची उमेदवारी जी आहे ती धोक्यात आलेली आहे। नक्की, पण आता थोडी घाई करावी लागणार आहे। किरीट सोमय्या जर काही प्रयत्न करत असतील तर त्यांना सुद्धा घाई करावी लागणार आहे आणि लवकरात लवकर ईशान्य मुंबई संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे। धन्यवाद उदय, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।